आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। 10/10च्या खोलीत राहणाऱ्या दीपालीनं मिळवले 100 पैकी 100 गुण। 10वीचा अर्थात SSCचा निकाल जाहीर झालाय आणि या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींनी बाजी मारली। मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर इथं असलेल्या सामान्य कुटुंबातील दीपाली प्रमोद शिंदे या मुलीनं अवघ्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेलं आहे। तिनं 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत आणि 100% यश जे आहे ते दीपालीनं मिळवलेलं आहे। अगदी छोट्याशा कुटुंबात, सर्वसाधारण कुटुंबामध्ये दीपालीचा जन्म झालेला आहे आणि तिचे वडील मजुरीचं काम करतात तर आई कंपनीमध्ये काम करते। अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष देत दीपालीनं हे घवघवीत यश मिळवलंय। काय सांगशील, कसा अभ्यास केला तू आणि कशा पद्धतीने हे मार्क मिळवले? नमस्कार सर, मला SSC बोर्डमध्ये आता 100 पैकी 100 गुण मिळाले आणि अभ्यास मन लावून केला खूपच। सकाळी 4 वाजता मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते श्री गणेशा कोचिंग क्लासेसमध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलं मी। तर तिथे मला 7ला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याचंच आज हे फळ मला मिळालं। परीक्षा काळामध्ये किंवा अभ्यास करताना टीव्ही मोबाईल बघितला का नाही? हो, म्हणजे नुसता एक अभ्यास केला की होत नाही, त्यामुळे थोडंसं मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि वेळच पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही। काय वाटलं तुला एवढे 100 पैकी 100 गुण घेऊ शकतो? म्हणजे गॅरंटी होती 95च्या वर जातील, पण हे अचानकच 100% मिळाले ना, म्हणून खूप असं आश्चर्य वाटलं अतिशय। म्हणून 100 पैकी 100 गुण मिळाले, कसं वाटतं? खूप छान वाटते, आनंद शब्दात मांडता नाही येते। काय नाव? दीपाली प्रमोद शिंदे। काय सांगाल, मुलीने 100 पैकी 100 मार्क घेतले, कसं वाटतं? कसं आता हे शब्द इतके की सांगण्यासारखेच नाहीये शब्द। आनंद इतका झालाय की ती मावच ना। अक्षरशः ज्यावेळेस तिला फोन केला की ती म्हणजे आई मला 100% मार्क तिथंच नाचायला लागली, अक्षरशः मशीन मी रडायला लागले आणि जे आनंद आश्रले तरी कंपनीतल्या बायका काय म्हणे, नाही म्हणे एवढे मार्क नसेलच म्हणे तिला। मी पुन्हा तिला कॉल केला, म्हटलं अगं बाई तू बघ पुन्हा रिवाज बघ की तुला मार्क किती पडले। ती आई अगं 100% मार्क पडलेत। मी अक्षरशः मी चिमटा घेऊ लागले की 100% कसं काय मार्क पडले, कारण आम्ही तिची एवढी गॅरंटी ठेवली नव्हती, पण तिने छान मार्क घेतले, आमचं नाव लौकिक केलं तिनं, आमच्या कष्टाला फळ मिळालं, एवढंच आहे बाय। आपण एक गृहिणी आहे, कंपनी जाताना कसं टेकून एवढा अभ्यास करून घेतला किंवा कशी मदत झाली तिला? मदत म्हणजे आम्ही तर सकाळी जायचो, पण आमची काही मदत नाही झाली, पण ती ती अभ्यास करत होती। तिला आम्हाला म्हणायचं काम नाही पडलं की तू मोबाईल बघू नको का टीव्ही बघू नको, तू अभ्यास करत बस। पण क्लासला पण तिची ती एकटी जायची, क्लासहून यायची सकाळी, फक्त आम्ही तिला नेऊन सोडायचं 5:30ला पाठांतराला आणि शाळेतून आली की ती तिचा अभ्यास करत बसायची। संध्याकाळी पण ती आम्ही जरी झोपलो तर ती एकटी 12-1 वाजेपर्यंत टीव्ही चालू ठेवायची, म्हणजे आई मला टीव्ही चालू झाल्याशिवाय मला अभ्यास होत नाही। अगं म्हटलं तू टीव्ही बंद कर आणि अभ्यास कर, ती म्हणते नाही टीव्ही चालू असले म्हणजे कोणीतरी आपल्याशी बोलतं, कारण तुम्ही झोपी जाता म्हणजे तुम्ही थकून जाता, तुम्ही झोपता, पण टीव्ही चालू असले की मला असं वाटतं की माझ्याशी कोणीतरी आहे सोबत, म्हणून मग तिनं तिच्या याच्यावर तिनं हे केलं। कसं वाटतं 100 पैकी 100 मार्क घेतले? खूप आनंद, शब्दातच सांगता येईल इतका आनंद झाला। कालपासून त्याच्यामध्ये आमच्या पोटाला भूक लागणार माहिती का तुम्हाला। आता जेवलो आम्ही, कालपासून रात्री पण नाही जेवण केलं आणि आता 3 वाजता आम्ही जेवण केलं। तुम्ही शेजारी राहतात, तुमच्या शेजारच्या मुलींना आज 100 पैकी 100 गुण मिळाले, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय, कारण की इतकी गरीब परिस्थिती असताना ती छान मार्क पाडून दाखवली। कधी असं कोण मैत्रिणी सोबत नाही, घराच्या आतच राहिली, अभ्यास वगैरे करत राहिली, असं आम्हाला पण वाटलं नव्हतं ती एवढी मेरिट मध्ये येईल म्हणून, नंबर येईल म्हणून। तिचा असा अभिमान वाटतो तिचा खूप, असंच यशस्वी होत पुढच्या वाटचालीला। सनेज केअर, संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।